दरवाजे उघडे असतील आता तुम्हाला असं वाटतं का कारण की किमान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये जी मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये। मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही। मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जे असतील, प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्गही मराठीच आहे ना। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोक येऊन त्यांना मतदान करणार नाही। प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल, राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग हा मराठीच आहे। अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय, मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे। आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील। आजचा कालचा निकाल मी त्याला निकाल मानत नाही बरं का, जनतेचा कौल मानत नाही, पण हा जो त्यांनी कौल म्हणून जो आमच्यासमोर आणलेला आहे, तर त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना, प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांचं खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि ज्यांना खरोखर मराठी माणसाविषयी मनामध्ये आस्था आहे, त्या प्रत्येकाला गांभीर्यानं विचार करून 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिलेला आहे, त्या कण्यावर लाथ मारून तो कणा तोडण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसून विचार करावा लागेल, हे माझं मत आहे। गेल्या 10 वर्षात ठाकरे लिगसीला म्हणजे 2014 पासून उतरती कळा लागलेली दिसते। एकूण या निवडणुकीमध्ये बघितलं तर असं वाटतं का या निकालांमधून यापूर्वी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं आता गरजेचं आहे? एक बघा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जी पावलं पडतायत ती पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे, बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना ही राहूच नये, त्यानंतर माननीय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहू नये, हे दोन्ही पक्ष कायम महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारे पक्ष आहेत। बघा, वैचारिक मतभेद असतात, आम्ही कोणत्या भूमिका घेतल्या नाही घेतल्या याच्यावर नाही, पण हे दोन पक्ष म्हणजे महाराष्ट्राचे पाठकाण आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे दोन पक्ष सतत लढणारे पक्ष आहेत। त्याच्यामुळे या दोन पक्षांना संपवायचंच, त्यांना राजकारणात ठेवायचंच नाही, यासाठी केलेली कारस्थानं आता उघड झालेली आहेत। आम्ही गौतम अडाणी यांच्या पैशाच्या राजकारणाला विरोध केला, पण गौतम अडाणी हा भाजपचा खरा चेहरा आहे, त्याच्यामुळे गौतम अडाणींचा वापर करून आमचा पराभव करण्याचा प्रयत्न झाला। अमेरिकेमध्ये अटक वॉरंट निघताच अडाणींना, महाराष्ट्रामध्ये अडाणींचा पक्ष विजयी व्हावा किंवा अडाणींची भूमिका विजयी व्हावी, मग धारावी असेल, मुंबईचे भूखंडाचा जो विषय आहे तो, म्हणजे ते दाखवतायत की महाराष्ट्रामध्ये अडाणीला पाठिंबा आहे। म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल, मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असते, कोणी अन्य कुठल्या पक्षात असते, कोणी MIM मध्ये असते, कोणी समाजवादी पार्टीमध्ये असते, महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि हे जे काय काल एक मोठं बाणगुळ जन्माला आलेलं आहे विजयाच्या नावानं, त्या बाणगुळाला भविष्यामध्ये फार खतपाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसाचं, मराठी नेत्याचं काम आहे। का असू नये, त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं असं मला वाटतं। बघा, निवडणुका संपलेल्या आहेत, निवडणुका संपल्यावरती हा विचार आता महाराष्ट्राचा आपण करायला पाहिजे, कारण महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या निकालामुळे। कोण जिंकलंय यापेक्षा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। सत्ता येणं, मुख्यमंत्री होणं आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी जय जयकार करणं, मोदींचा विजय। महाराष्ट्रात कसला मोदींचा विजय? महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा विजय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा विजय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रात शरद पवारांचा विजय व्हायला पाहिजे। मोदींचा विजय काय महाराष्ट्रामध्ये, अमित शहांचा विजय महाराष्ट्रामध्ये? काय संबंध आहे महाराष्ट्राशी? महाराष्ट्र लुटून तुम्ही गुजरातला नेला आणि मोदींचा विजय म्हणता, लाज वाटली पाहिजे शपथ घेणारा ना उद्या। हे जे निकाल आहे ते त्यातून स्पष्ट झालेलं आहे की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या आमच्याकडे आहे कसला वारसा? म्हणजे एकनाथ शिंदेनी असं सांगणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा हा रामदास आठवलेने सांगावं माझ्याकडे आणि मी त्यांचा वारस आहे, कळलं? किंवा
कुणी ऐरागराने सांगावं की मी महात्मा गांधीचा वारस आहे किंवा मीच इंदिरा गांधींचा वारस आहे, हे असं सांगण्यासारखं आहे. कळलं? बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असं पैशाने विकत घेता येत नाही, किंवा गुजरातच्या चरणावर बूट चाटून, गुजरातच्या चरणांचे बूट चाटून बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जिवंत ठेवता येत नाही. बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अनेकदा पराभवाचे धक्के बसलेले आहेत. तुमच्याकडनं बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा, माननीय शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांच्या राजकारणामध्ये अनेकदा पराभवाचे धक्के या मुंबई महाराष्ट्रात बसलेले आहेत. त्याची पर्वा न करता बाळासाहेब ठाकरे लढत राहिले. हा इतिहास जरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी समजून घ्यावा. शिवसेना वारसा बरं का, लोकांचा कौल वगैरे या गोष्टी आम्हाला शिकवू नका. आम्ही अजूनही जमिनीवर उभे आहोत आणि आम्ही लढायला तयार आहोत. सर जस्टिस रणजीत